अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। ओबीसी आरक्षणाबाबत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे संसदेत प्रतिपादन। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीबाबत राज्य शासनास निर्देश द्यावेत। दिनांक 15 रोजी चंद्रपूर वनी आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी संसदेत राज्यातील प्रश्नांबाबतचा मुद्दा उपस्थित करून तो मार्गी लावण्याबाबत निवेदन केले। राज्यातील जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसह ओबीसी आरक्षण व ओबीसीची जातनिहाय जनगणना करून ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय असावे, तसेच 13 सप्टेंबर 2017 पासून क्रिमिलियरची मर्यादा वाढवावी आणि राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याबाबत राज्य शासनास निर्देश द्यावेत। तद्वतच केंद्र सरकारद्वारा सुरू असलेल्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत विषय शिक्षकांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या। अपडेट इंडिया टीव्ही न्यूज प्रतिनिधी लिमेश मानुसमारे। खर्च अजूनही मार्गी लागला नाही। आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की जुन्या पेन्शनचा विषय देखील या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे। ओबीसी आरक्षणाचा विषय तसाच आहे। जातनिहाय ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालं पाहिजे आणि 13 सप्टेंबर 2017 पासून क्रिमिलियरची जी काही मर्यादा आहे ती वाढली नाही, ती मर्यादा कुठेतरी वाढली पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा ही 50% आपण हटवली पाहिजे। आणि या सगळ्या मागण्या करत असताना अध्यक्ष महोदय, आपण बघितलं असेल की ओबीसीचं आरक्षण हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे, या निवडणुकीला समोर जात असताना आरक्षणाचा विषय जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत या सगळ्या निवडणुकीला आम्ही समोर जाऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारद्वारा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 2007 मध्ये विषय तज्ज्ञ व इतर पदावर अनेक उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली, परंतु आज तागायत त्या शिक्षकांना शासन सेवेत सामावून घेतले नाही। असे अनेक विषय प्रलंबित आहे की जे केंद्राच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मार्गी लागावे अशी विनंती मी आपल्याला करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय, जे शेतकरी अनेक वर्षापासून आहे त्यांना कुठेतरी आपण राज्य शासनाला सूचित करून त्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी अशी आपल्याला मी विनंती करत आहे। धन्यवाद अध्यक्ष।